प्रकारे एकात्मिक जल आराखडा तयार केल्यानंतर महाराष्ट्रासारखं जे राज्य, खरं म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की जवळपास 50-52% अवर्षण प्रवण अशा प्रकारचा भूभाग असलेला महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्राला आपण वर्षानुवर्ष ऐकतो आहोत की दुष्काळ आमच्या 5वीला पुजलेला आहे आणि हा दुष्काळ कधीच जाणार नाही। पण आज आपल्याला तो मार्ग दिसतोय की ज्या माध्यमातनं आपण सगळ्या तुटीच्या खोऱ्यांमध्ये, सगळ्या विशेषतः जे काही आपले अधिक्याचे खोरे आहेत, मग इकडे तर आपल्याला माहिती आहे की जवळपास या गोसीखुर्दच्या खालून जे पाणी वाहून जातं, आणि मला तर अतिशय आनंद आहे की आता त्याचं रिवर्किंग आमचे डवले साहेब आल्यानंतर आपल्याला असं वाटत होतं की 60-62 TMC पाणी आपल्याला मिळेल, पण जवळपास 90 TMC पर्यंत पाणी त्या ठिकाणी मिळू शकतं। त्यामुळे जवळपास विदर्भातला पूर्ण हा दुष्काळ आपण त्या ठिकाणी दूर करतो। त्यासोबत उल्हास खोऱ्यातलं जे पाणी आहे ते देखील इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या पश्चिमी वाहिन्या नद्यांमुळे ते पाणी सगळं जे समुद्रात चाललं होतं, आपण ते एक महत्वाकांक्षी विचार केला की हे पाणी जर आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून जर गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणू शकलो तर या तुटीच्या खोऱ्याला आपण बॅलन्स करू शकू, आणि मग जो काही जवळपास उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा याचा जो सगळा दुष्काळी भाग आहे, या भागाला पूर्णपणे आपण त्या ठिकाणी दुष्काळमुक्त करू शकू। आणि आज तेही स्वप्न आपलं हळूहळू पूर्णत्वाकडे चाललंय। त्याचेही काही मान्यता झाल्यात, आता DPR स्टेजवर आहोत, काही मान्यता आपण घेतो आहोत। छोट्या ज्या लिंक्स आहेत त्या लिंक्सला आपल्याला MWRRने मान्यता दिलेल्या आहेत। त्यातल्या काही लिंक्सचं काम तर आपण गोदावरी एकदरीचे लिंक असेल किंवा त्या ठिकाणी दमणगंगाची लिंक असेल, या छोट्या ज्या लिंक्स आहेत या लिंक्स आपण आता मला असं वाटतं की या वर्षातच त्याचं काम देखील सुरू करण्याचा आपण प्रयत्न करू। आणि एकूणच ज्याला आपण एकात्मिक जल व्यवस्थापन म्हणतो, अशा प्रकारच्या एकात्मिक जल व्यवस्थापनाच्या माध्यमातून निश्चितपणे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांना दुष्काळमुक्त करणं, शेती, पिण्याचं पाणी आणि उद्योग याकरता मुबलक पाणी हे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून देणं, हे कार्य आज महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगानं चाललंय।